लग्न होऊन फक्त 7 महिने झाले असताना सासरच्या जाचाला कंटाळून एका नवविवाहितेनं आपलं जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना देवळा नगर पंचायत हद्दीतील इंदिरानगर येथे घडली आहे। दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी वारंवार मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागल्यानं नवविवाहितेनं आत्महत्या केली असल्याची तक्रार नवविवाहितेच्या नातेवाईकांनी देवळा पोलिसात दिल्यानं या प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। देवळा पोलीस ठाण्यात शंकर वसंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबिका मयूर पवार वय 19 राहणार इंदिरानगर देवळा हिच्यावर सासरच्या मंडळींकडून पैशासाठी वारंवार छळ केला जात होता। पती मयूर अंबादास पवार, सासू निर्मला अंबादास पवार, सासरे अंबादास पंडित पवार आणि ननंद पिंकी अंबादास पवार यांनी संगनमत करून अंबिकाला माहेरून 20,000 रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता। पैसे न मिळाल्यानं तिला वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करण्यात येत होती। 31 मार्च रोजी अंबिकाला मारहाण करून घरातून हाकलून दिलं होतं। त्यावेळी शेजारी राहणाऱ्या आपल्या आईकडे गेली आणि 1 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता अंबिकानं आपल्या आईच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी आई सकुबाई हिने पाहताच तात्काळ दरवाजा तोडून तिला खाली उतरवलं व उपचारासाठी सटाणा येथील रुग्णालयात दाखल केलं। प्रकृती गंभीर असल्यानं तिला नाशिक येथे हलविण्यात आलं, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला। देवळा ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर शवविच्छेदन करण्यात आलं। या प्रकरणी फिर्यादी शंकर वसंत पवार वय 32 राहणार इंदिरानगर देवळा यांच्या तक्रारीवरून पतीसह चौघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 108, 80, 85, 115, 2, 352, 351, 2, 3, 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास देवळा पोलीस करत आहेत। वृत्त संकलन महादू मोरे।